आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला माफ नाही करणार. मी कोण आहे तुम्हाला माफ करणारा? सई कोण आहे मी? कोण आहे म्हणजे? माझे पती परमेश्वर आहात तुम्ही. नवरा, हजबंड. हे सगळं बोलायसाठी असं काहीच नाहीये. जर असं खरंच असतं ना तर आपल्या लाईफ मधला इतका मोठा डिसिजन घेण्याआधी मला एकदा विचारलं असतं तुम्ही. सर, पण त्यावेळेस जे काही घडलं तेव्हा तुम्ही तिथे होतात ना. मला जे योग्य वाटलं ते मी केलं, फक्त बाकी काही नाही. एकदा पण असं नाही वाटलं की तुम्ही हे सगळं माझ्याशी डिस्कस करायला हवं आणि मग ठरवायला हवं? नाही सर, वेळ कुठे होता आणि अंजली. ही सगळी कारण आहेत सई, आणि माझी आता अजिबात कुठलीच मनस्थिती नाहीये तुमची कारण ऐकून घेण्याची. आणि मी का करू तुमचा विचार? तुम्ही आधी कधी केलाय माझा विचार जे मी तुमचा आत्ता विचार करू? सर, तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कशाचाच विचार करत नाही. असं काहीच नाहीये. असं असतं ना तर तुम्ही एकदा माझ्याशी बोलला असता या सगळ्या बाबतीत. आणि हे आत्ताच नाहीये हो, तुमचं नेहमीच आहे. तुम्ही नेहमी असंच करता. तुम्हाला जे हवं असतं ना ते तुम्ही करता आणि मोकळ्या होता. सर प्लीज माझं ऐकून तरी. मला नाही ऐकायचंय तुमचं काही. तुम्हाला ना कळतच नाहीये तुम्ही काय केलंय ते. तुम्ही तुमच्या मामांना प्रॉमिस करून आलात तुम्ही आपल्या लाईफ मधलं सर्वात मोठं डिसिजन तुमचं परस्पर घेऊन मोकळ्या झाला. तुम्हाला सी सई, आय एम व्हेरी हर्ट. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचा. आय एम हर्ट. मला राग आलाय. प्लीज हात सोडा माझा. देवी आई, मी स्वार्थी नाहीये ग. मी हे का करते हे मी सरांना कसं समजावून सांगू? एकीकडे ज्याने मला लहानाचं मोठं केलं तो मामा आहे. तो बोलून दाखवत नसला तरी त्याला अंजलीच्या भविष्याची काळजी आहे हे मला माहिती आहे. आणि दुसरीकडे देवांश सर, ज्यांच्या सोबत मला माझं सगळं आयुष्य काढायचंय. मला मामाचं मनही दुखवायचं नाही आणि सरांचा हात तर मी आयुष्यात कधीच सोडू शकणार नाही. आई, तू कायमच माझी साथ दिलीयस. आता या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ मला दे. माझ्यासाठी मामा आणि देवांश सर हे दोघेही खूप महत्त्वाचे आहेत. मला कोणालाही गमवायचं नाहीये.